मॅन मेड सोर्सेस ऑफ वॉटर. परफेक्ट दिसतंय का? दिसतंय. म्हणजे सर्वच बाजूने तसं व्यवस्थित लावायला म्हणते. हां. ठीक आहे ना. मॅन मेड सोर्सेस ऑफ वॉटर. राशीचं बघा काय चाललंय. प्रोजेक्ट बनवायचं काम कोण करत आहे, राशीचं काय चाललंय. राशी मेक टाइमपास विथ कलर पेन्स. She bought color pens, shop, various types of paints, color pens, just like golden, silver, yellow. परफेक्ट वाटतं पुढून. Perfect वाटतं. Man-made sources of water. दिसतंय ना. राशी मॅडमला गरम होतंय. फॅन लावा बोलतोय, फॅन लावा. प्रोजेक्ट कुणाचा बनतोय राशी? कोण घेऊन जाणार आहे उद्या प्रोजेक्ट स्कूलला? उठणार लवकर? उठणार का लवकर? लवकर उठणार का? किती लेट? 12 वाजता उठणार का? स्कूल सुटल्यानंतर? स्कूल सुटल्यानंतर उठणार? अरे वा, स्कूल सुटल्यानंतर बाळ तू उठणार? मग आत्ता तर तू बोलली मी स्कूल सुटल्यानंतर उठणार म्हणून. ओके ओके. चिकटलं सगळं छान पैकी. थोडं सुकलं पाहिजे ना ते. सुकलं पाहिजे. चिकटले आता तरी बऱ्यापैकी फ्लेम आपली अशी झाली, पण ठीक आहे. पुढून व्यवस्थित दिसतंय का? परफेक्ट जसं मला हवं होतं तसं झालं. मी डोक्यात तसा विचार केला होता, कारण की आपण असं क्राफ्टली बनवू शकत नाही म्हणून मी काही प्रिंटेड आणि एकदम अचानकच आम्हाला समजलं, त्यामुळे आम्ही प्रिंट करून आणले. पण आपला कुठेतरी कुठं दिमाग लावावा लागतो. सो मी असा विचार केला की असं प्रेझेंट जर करायचं असेल तर हे अशा पद्धतीने काय होतं प्रिंट करून आणूया आणि ही असं व्यवस्थित हे करून त्याची नावं लिहूया. आता कसं फर्स्ट टाइम असते त्यामुळे एवढा अनुभव नाहीये. आता यापुढे खारूला म्हणजे राशीला खूप सारे प्रोजेक्ट येतील, काही ना काही स्कूल मधून असतात. अजून 1-2 आहेत असे टीचरनी सांगितले, पण त्याच्यातल्या त्यात ह्याही आमची सुरुवात आहे की पहिलाच आहे. सो पहिल्या आहे त्यामुळे आम्हाला सगळं परफेक्ट करावं म्हणून मी एकदम व्यवस्थित करते. आता मी प्रत्येक आता 6 कात्र नाही एक थांब दिली प्रत्येक आता व्यवस्थित अशी लावून घेते ह्या ठिकाणी. आणि या प्रोजेक्ट मार्फत मीच सांगू इच्छिते की पाण्याचा गैरवापर केला जातो. पाण्याचा खूप अतिप्रमाणात वापर केला जातो आणि आपल्या देशात मला सगळ्या पूर्ण जगातच पाण्याची कमतरता खूप कमी आहे. सो प्रत्येकाने मी छोटंसं सांगू इच्छिते की तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं पाणी वाचवा आणि त्या हेतूनेच मी हा प्रोजेक्ट निवडला आणि म्हटलं ऍटलिस्ट आपल्या प्रोजेक्ट थ्रू तरी. आणि आता सध्या लाईव्ह आहोत आपण, तर असं वाटतं की पाणी वाचवावं मध्ये कशा पद्धतीने आपण वाचवू शकतो किंवा मॅनमेड पद्धतीने कसं कसं पाण्याचा उपयोग केला जातो, तर तो एक प्रोजेक्ट बनवावा जेणेकरून एक समाज नाही म्हणता येणार पण एक असं छान प्रोजेक्ट आपल्या त्या प्रोजेक्ट मधून आपण काहीतरी देऊ शकतो. म्हणून मी विचार केलाय की हा प्रोजेक्ट निवडावा. पाण्याची किती नितांत आपल्याला गरज आहे आणि पाणी हे जीवन आहे. सो त्यामुळे मी हा प्रोजेक्ट निवडला.
तर मी सुरुवात करते. जे मला टेन्शन होतं ते ह्याचं, तर ते झालेलं आहे, सुकलं व्यवस्थित की होऊन जाईल. तर आता नेक्स्ट आपण प्रोसेस सुरुवात करूया. तर ही आहे सॉसेस, जे वॉटर आपण सेव्ह करतो त्याच्यामधून. सो आता ते मी जॉईन करते. मला प्रत्येक हे असं हे जसं स्टँडिंग आहे तसं हे सगळं स्टँड करायचं. त्याच्यामुळे मी आता प्रत्येकाच्या मागे असं स्टँड करून घेते. सगळ्यात बेस्ट माझ्या अंदाजानं वरच्या साईडला ना स्टेपल केलं ना तर परमनंट होऊन जाईल. मग खालच्या साईडला गम लावायचं. बघूया ना, शिकल्यानंतर वाटलं तर एक स्टॅपल करायला काहीच हरकत नाहीये. पण तरी आपण एक आपल्या पद्धतीने असं पद्धतीने करू शकतो. आणि हे मागच्या जे विदाऊट स्टॅपल केलंय त्यामुळे असं वाटतं की हेही चिटकेल व्यवस्थित. राशीचा फुल ऑन टाइमपास चाललाय, फुल ऑन टाइमपास. सपोर्ट अगदी बरोबर असा. ठीक आहे, चिकट टेप लावून बघितली तर त्याने होईल. चिकट टेप लावून सेलो टेप पेक्षा बेस्ट स्टेपलर वरती एक पिन करायचा. सपोर्ट लावलाय ना, तर म्हटलं डबल टेप जर किती लावून तसेच आडवं लावली तर. जो सपोर्ट आहे ना थोडा एक्स्ट्रा खाली पाहिजे होता, तो असं थोडा दुमडला असता, डायरेक्ट चिपकवायला असता. समजलं? सपोर्ट मोठा पाहिजे होता थोडा. आणखी ऑप्शन डबल टेपचा उपयोग नाही होणार त्याच्यामध्ये.
पण आणले. गाईस इथे पेन पण आणले. गाईस इथे पेन पण आणलेले आणि स्टेडी राहते का पक्का मग चालतं. स्टेडी जर राहत असेल तर नो प्रॉब्लेम. एकदम परफेक्ट राहते. फक्त ह्याला फक्त असं सपोर्ट लावावा लागतो बाकी बाकी डबल टेकली एकदम परफेक्ट झाले. वाटत आहे ना काही. आपण नेक्स्ट करूया. ते टॅप वॉटर आहे ना ते सेंटरला घे. ते नाही टॅप वॉटर हा ते. मम्मा तर हे आहे ना हे इथं नाही दिसलं तर. आणि हे मग ते तिथे खाली हा. सपोर्ट लावावे लागतात कारण की थोडे फोल्ड आहेत ना. आणि राशी स्कूलमध्ये जाऊन सांगशील ना तू. काय प्रोजेक्टचं नाव काय तुझ्या. हे नाव आहे का प्रोजेक्ट तुझ्या. मॅनमेड सोर्सेस ऑफ वॉटर. काय सोर्सेस ऑफ वॉटर. जर तुला स्कूलमध्ये विचारलं समजा अश्विनी मॅमने तुझे जे टीचर आहेत प्रिन्सिपल त्यांनी जर विचारलं राशी हे काय बनवलेस तू तर तू सांगू शकशील काय. I am making my project is man-made sources of water. Very good. असं बोलायचं. ओके. पप्पा आता तर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं पण असेल. आता या ना आमच्या दोघींची मदत करा. मला हा जुगाड खूप आवडला खरं तर. थोडं पुढे बस. नाव लिहायला थोडी जागा राहते ना. नाव लिहायला जागा राहते ना. आता आपल्या सर्वांच्याच घरात असतो तो म्हणजे नळ. त्याची टाइम आहे त्याला बनवते. Let's try. लाईन मध्ये करू थोडं.
फॅन जर लावला ना तुझा पूर्ण हा प्रोजेक्ट ना असा हवेमध्ये उडून जाईल. चालेल तुला? हवेमध्ये उडून जाईल असा भर 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 भर. जाऊ दे का उडून? पप्पा त्या पेन्सिलचा मागे पण नाही येत. त्या पेन्सिलची मागे. आम्ही कसे प्रोजेक्ट करतो प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगा. प्लीज प्लीज प्लीज. चला फायनली होत आला आहे. खूप स्ट्रगलच्या नंतर, खूप डोक्यामध्ये विचार केला कसं करू फायनली झालं. आणि झोप येणारच ना ते रात्रीचे इतके वाजले. आणि खरं तर रात्रीचेच प्रोजेक्ट करायला खूप मजा येते. सकाळचं मी जेव्हा कॉलेजला किंवा स्कूलमध्ये होती ना रात्री 1-2 वाजेपर्यंत बसायचे. मस्त आम्ही पूर्ण फॅमिली, मम्मी पप्पा आम्ही सगळे, ऋषी मामा होता तेव्हा. मामा, ऋषी मामा, बाबा. माझं प्रोजेक्ट झाल्याशिवाय मला करत चैनच नाही पडायचं, कारण की लगेच सबमिट करायला लागायचं दुसऱ्या दिवशी. तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती असेल 9वी-10वीला किती प्रोजेक्ट देतात, हे करा ते करा. आणि मी जागी फॅमिली माझी जागी असायची, आता प्रोजेक्ट मदत करायला किंवा पाहण्यासाठी. ती आठवण आली मला. तुम्ही कधी प्रोजेक्ट केलेत का हो? आमच्या टायमिंगला जास्त नव्हतं असं प्रोजेक्ट वगैरे. मग काय असायचं? काय असायचं? गृहपाठ. फक्त खेळायचं. मजा करायची. कोण बोलला? तुम्हीच. तू फक्त खेळतेस आणि मजा करतेस. आता सध्या अभ्यास खूप कमी करतेस, तू फक्त खेळतेस, एन्जॉय करतेस.